हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण आतापर्यंत बहिर्मन आणि अंतर्मन या दोन मनांचा उपयोग कसा करायचा, आपल्या आयुष्यामध्ये यश, सुख, समाधान, शांती हे सर्व कसं मिळवायचं याच्यावर आपण बोलतो आहोत. मी सांगितलं की चैतन्य शक्ती जी आहे ती आपल्याकडे बहिर्मन आणि अंतर्मन या रूपामध्ये नांदते आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ईश्वराचे दोन पाय आहेत, एक पाय म्हणजे बहिर्मन आणि दुसरा पाय म्हणजे अंतर्मन. तर ह्या बहिर्मन आणि अंतर्मन यांचा संबंध मी तुम्हाला सांगितला की बहिर्मन जाणीवपूर्वक विचार करते आणि अंतर्मन हे सगळे विचार, उच्चार, आचार आपल्या जाणीवेमध्ये टेप करून ठेवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिर्मनाद्वारे आपण जी क्रिया करतो, विचाराद्वारे, उच्चाराद्वारे आणि आचाराद्वारे, त्या क्रियेची प्रतिक्रिया आपल्याला अंतर्मनाकडनं मिळत असते. म्हणून खरं म्हणजे आपल्याकडे नैसर्गिक व्यवस्था निर्माण केलेली आहे, निसर्गाने म्हणा किंवा देवाने म्हणा, आपल्या आतमध्येच अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे की बहिर्मनाने मागायचं आणि अंतर्मनाने द्यायचं, अशी व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे. म्हणजे सर्व आतमध्येच आहे, आपल्या मागणं पण आतमध्येच आणि देणं पण आतमध्येच. म्हणून आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा खरं म्हणजे देवाला आपण नमस्कार करतो, मूर्तीला नमस्कार करतो आणि जे काही मागतो ते आतमध्येच मागतो. कोणालाही ऐकू येत नाही, ते जे ऐकू येतं ते फक्त आपल्या अंतर्मनाला ऐकू येत असतं. आणि आपला संकल्प सिद्ध करण्याचं सामर्थ्य पण त्या अंतर्मनामध्येच असतं, कारण हे अंतर्मन ईश्वरी शक्तीशी जोडलेलं आहे. इथपर्यंत आपण बघितलं. आता आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही इच्छा, संकल्प नेहमी फळत नाही असं वाटतं आपल्याला, किंवा बऱ्याच वेळा फळत नाहीत. तेव्हा याला कारण काय? तर याला कारण आपण असं सांगितलं की बहिर्मन आणि अंतर्मन यांचा भावनिक ऐक्य व्हायला पाहिजे. भावनिक ऐक्य म्हणजे काय की बहिर्मनाला जे पाहिजे ते प्रथम बहिर्मनाला पटलं पाहिजे, बहिर्मनाची अंतर्मनावर श्रद्धा पाहिजे आणि अंतर्मनाला जे बहिर्मन मागतंय ते पटलं पाहिजे. असं एकंदर जेव्हा परिस्थिती निर्माण होते की बहिर्मनाला अंतर्मनावर श्रद्धा आहे की मी मागेन ते मिळणारच, ही श्रद्धा आहे. पुन्हा बहिर्मन जे मागताय ते मिळेल अशी त्याची श्रद्धा आहे. आणि बहिर्मन जे मागताय ते अंतर्मनाला पटलं पाहिजे. अशा रीतीने ही जी भावनिक ऐक्य ही प्रक्रिया आहे ही खूप महत्त्वाची आहे. आणि हे भावनिक ऐक्य होण्यासाठीच आपण निरनिराळे आता आयडियाज सांगतो. आपण पहिली गोष्ट आपण सांगितली ती म्हणजे सतत ॲफर्मेशन करत राहणं. त्याला मराठीमध्ये स्वयंसूचना म्हणतात. म्हणजे सतत स्वयंसूचना देत राहणं जे आपल्याला पाहिजे ते, आणि ती सूचना हळूहळू अंतर्मनात जाते आणि अंतर्मनात ती मुरते आणि अंतर्मनाकडनं तुम्हाला प्रतिक्रिया मिळते. तर याच्याबद्दल आपण मागच्याला बरंच बोललो की स्वयंसूचना कशी द्यायची, काय द्यायची, त्याचे गाईडलाईन्स काय आहेत. त्या गाईडलाईन्स मी सांगितल्या. एक म्हणजे आपण जी सूचना देऊ ती निगेटिव्ह असता कामा नये, लोकांना तापदायक असता कामा नये किंवा स्वतःला पण तापदायक असता कामा नये. कधीकधी निराशेमध्ये, डिप्रेशनमध्ये अशी इच्छा लोक व्यक्त करतात, तीही अशी इच्छा असता कामा नये. दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे ती विधायक असली पाहिजे. दुसरी गाईडलाईन मी सांगितली ती म्हणजे विधायक असली पाहिजे. विधायक म्हणजे काय की जी स्वतःला पण चांगली आहे आणि इतरांना पण चांगली आहे. पण
समजा स्वतःपुरती जरी आपण बघितलं आणि ती सूचना किंवा इच्छा किंवा संकल्प स्वतःपुरती चांगला आहे, पण इतरांना चांगला नाही, इतरांना काही त्याच्यातनं फरक पडत नाही, अशी परिस्थिती असली तरी तो बराचसा विधायक म्हणायला हरकत नाही. म्हणून संकल्प किंवा इच्छा अशी करा की जी स्वतःला लाभदायक आहे पण इतरांना तापदायक नाही आहे. पण ती जर स्वतःला लाभदायक आणि इतरांना पण त्याचा फायदा होणार असेल तर ती खरी विधायक सूचना असते. आणि विधायक सूचना ही लवकर फळते स्वार्थी सूचनेपेक्षा. मलाच सगळं मिळू दे ही थोडीशी त्याच्यामध्ये स्वार्थ आहे तरी ती फळणारच, पण सर्वांना मिळू दे ह्याच्यामध्ये विधायकपणा आहे. आणि विधायक सूचना का आवडते अंतर्मनाला, याला कारण आहे. कारण अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी जोडलेलं आहे आणि ही ईश्वरी शक्ती सर्वांमध्ये असल्यामुळे सर्वांना जे जे तुम्ही मागाल ते ईश्वरी शक्तीला पसंत पडतं आणि लवकर तुम्हाला त्याचं मागणं तुमचं फळतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्यामध्ये आपली जेवढी सूचना किंवा आपला संकल्प, आपली इच्छा जेवढी विधायक असेल तेवढी ती लवकर फळेल आणि आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा. दुसरा पॉईंट मी सांगितला तो म्हणजे भावनिक ऐक्याचा. हा पॉईंट बरोबर लक्षात ठेवला पाहिजे. आणि तिसरा सूचनेमधली गाईडलाईन्स काय, त्याच्यामधली मी गाईडलाईन्स सांगायला सुरुवात केलेली आहे आता. दुसरं मी सांगितलं विधायक असली तर चांगलं. तिसरं मी काय सांगितलं की निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे, म्हणजेच निसर्गाशी सुसंगत पाहिजे. म्हणून आपण कुठलीही संकल्प किंवा इच्छा करू ती निसर्ग नियमांना सुसंगत असणं खूप गरजेचं आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की मला उडता आलं पाहिजे आकाशामध्ये, जसा पक्षी विहार करतो तसा मला विहार करता आला पाहिजे, त्याच्यासाठी मी खूप व्हिज्युअलायझेशन करीन, खूप स्वयंसूचना करेल, पण ते आपल्या व्यवस्थेशी अनुरूप नाही आहे, निसर्ग नियमाशी सुसंगत नसल्यामुळे ते तुम्ही कितीही केलं तरी त्याचा फायदा होणार नाही. म्हणून आपली जी इच्छा आहे, संकल्प आहे, ही आपल्या निसर्ग नियमाशी किंवा निसर्गाशी सुसंगत असली पाहिजे. नेक्स्ट स्टेप म्हणजे डिटेल्सची गरज नाही. कुठलाही डिटेल्स देण्याची अंतर्मनाला गरज भासत नाही, कारण अंतर्मन इज ऑल पॉवरफुल, ऑल नॉलेजेबल असं अंतर्मन असतं. त्यामुळे अंतर्मनाला सगळ्या गोष्टी माहीत असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना डिटेल सांगायची की मला असं झालं आहे. फॉर एक्झाम्पल आपण धरून चालू, आपण आरोग्यासाठी बोलतो आहे, तर आपल्याला स्लीप डिस्क झालेली आहे हे आपल्याला अंतर्मनाला सांगायची गरज नाही किंवा आपल्या सूचनेमध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची गरज नाही. गरज नाही म्हणण्यापेक्षा ते करणं चांगलं नाही. जर मी असं म्हणत राहिलो की माझं स्लीप डिस्क बरी होऊ दे, माझी स्लीप डिस्क बरी होऊ दे, असं जर परत परत मी सूचना करायला लागलो तर आपल्या विचारामध्ये फोकस हा जो होतो हा स्लीप डिस्कवर होतो आणि स्लीप डिस्क हा विषय अंतर्मनामध्ये जाऊन तुमचा आजार आणखीन बळावू शकतो. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं की सूचना करताना कधी करायच्या असतात की जेव्हा आपण रिलॅक्स असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. सूचना कधी करायच्या तर आपण रिलॅक्स असलं पाहिजे. म्हणून असं म्हणतात की तुम्ही जर मेडिटेशन करत असाल, मेडिटेशन जे करणारे लोक आहेत ते जेव्हा मेडिटेशनमध्ये जातात आणि त्याच्यानंतर ते हे आपलं स्वयंसूचना द्यायला सुरुवात करतील किंवा व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात करतील तर ते लवकर फळतं. कारण तुम्ही मेडिटेशनमध्ये एक निवृत्त अवस्था प्राप्त झालेली असते. अशावेळी आपलं अंतर्मन खूप पॉवरफुल असतं, खूप ॲक्टिव्ह असतं आणि अशा वेळेला ते लवकर ॲक्सेप्ट करतं बहिर्मनाचा विचार. म्हणून आपल्याला रिलॅक्सेशन खूप महत्त्वाचं असतं. आता रिलॅक्सेशन खूप दृष्टीने करता येण्यासारखं आहे, खूप पद्धतीने करतात. काही लोक शवासन करतात, शवासन करता करता करता
एकदम माणूस हलका होऊन जातो, विचार थांबतात आणि एक सुंदर अशी अंतर्गत व्यवस्था निर्माण झालेली असते. आणि अशा वेळेला तो तुम्ही विचार टाकला तो अंतर्मनामध्ये लवकर पकडला जातो. तर एक म्हणजे शवासन, नंतर स्ट्रेच अँड रिलॅक्स अशी एक पद्धत आहे. म्हणजे काय, आपल्या हेडपासून ते टोपर्यंत प्रत्येक गोष्ट स्ट्रेच करायची आणि रिलॅक्स करून टाकायची. अशा रीतीने हळूहळू प्रत्येक अवयव आपण जर स्ट्रेच केला, म्हणजे आपण पकडून ठेवला आणि सोडला, त्याला स्ट्रेच म्हणतात. तर स्ट्रेच केला आणि सोडला तर त्याच्यातनं रिलॅक्सेशन हळूहळू प्रत्येक अवयवाला मिळतं आणि हळूहळू संपूर्ण शरीर आपलं रिलॅक्स होऊन जातं. मी तुम्हाला एकच उदाहरण देऊन सांगतो कसं रिलॅक्स करायचं. आपलं कपाळ आहे, कपाळावर आठ्या येतात, त्यामुळे आपण स्ट्रेच होतो, स्ट्रेस होतो. जेव्हा स्ट्रेस होतो तेव्हा कपाळावर आठ्या चढतात. जेव्हा आपलं चिंतेत असतो तेव्हा कपाळावर आठ्या चढतात. त्या कपाळामध्ये मुद्दाम आठ्या आणायच्या, अशा जोरात आठ्या आणायच्या आणि मग सोडून द्यायचं. असं बरं वाटतं, करून बघा तुम्ही. तुम्ही आठ्या आणायच्या मुद्दामून, पकडून ठेवायच्या आणि सोडून द्यायच्या. इतकं सुंदर वाटतं, रिलॅक्स वाटतं. असं प्रत्येक पाय, आपले पाय असे खेचून धरायचे आणि थोड्या वेळाने सोडून द्यायचे. प्रत्येक गोष्ट अशी करता येणार. हात असे पकडून ठेवायचे आणि मग सोडून द्यायचे. प्रत्येक बोट करता येण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही अशी स्ट्रेच करायची, पकडून ठेवायची आणि सोडून द्यायची. असं जर तुम्ही केलं तर प्रत्येक अवयव हा आपला रिलॅक्स होत जातो आणि आपल्याला रिलॅक्स वाटतं. आता ह्याला स्ट्रेच अँड रिलॅक्स असे शब्द वापरलेले आहेत. तिसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे मी सांगितलं मेडिटेशन. आता मेडिटेशन करायचं म्हणजे प्रत्येकाला माहीत नाही आणि तो विषय नाही आता. पण साधं गोष्ट मी सांगतो, तुम्ही श्वास घेताना हा श्वास घेताना हा श्वास फक्त मोजत राहायचं. पण मोजायचं कसं, उलट्या पद्धतीने. म्हणजे आपण जर 100 सुरुवात केली तर पहिला श्वास घ्यायचा, 100 म्हणायचं, संपल्यानंतर पुन्हा दुसरा श्वास घेतला, सोडून दिला, मग म्हणायचं 99. पुन्हा श्वास घ्यायचा, मग म्हणायचं 98, 97, 96, 95 असं म्हणत 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 शून्यावर यायचं. तुम्ही म्हणा हे उलटं का करायचं, 0 ते 100 काय म्हणायचं नाही, कारण 1 ते 100 म्हणणं हे आपलं सहज होऊ शकतं. त्यामुळे त्या सहज क्रियेमध्ये आपलं लक्ष दुसरीकडे जाऊ शकतं आणि तरीसुद्धा आपण ते मोजू शकतो. पण जेव्हा उलटं मोजायची वेळ असते तेव्हा आपल्याला लक्ष ठेवूनच ते मोजायला लागतं. त्यामुळे तुम्ही जर असं मोजत गेला आणि श्वासावर लक्ष ठेवत गेला तर हळूहळू तुम्ही जेव्हा 0पर्यंत पोचता तोपर्यंत तुम्ही कम्प्लिटली निवृत्त आणि सुंदर तुम्हाला असं वाटायला लागतं, रिलॅक्स व्हायला लागतं. तर हे रिलॅक्सेशन जेव्हा तुम्ही करता आणि मग तुम्ही स्वयंसूचना देता तेव्हा ती सूचना लवकर फळते, ती लवकर आतमध्ये जाते. तसंच व्हिज्युअलायझेशनचं पण तसंच आहे की हे केल्यानंतर जर तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलं तरीसुद्धा चांगलं असू शकतं. पण हे करायला जर वेळ नसेल, पण तुम्ही जर रिलॅक्स कंडिशनमध्ये असाल, चांगलं खुर्चीवर रिलॅक्स कंडिशनमध्ये बसायचं, शांत राहायचं आणि आपलं व्हिज्युअलायझेशन आणि स्वयंसूचना करू शकता. अजून एक मेथड अशी आहे की रात्री झोपताना आणि सकाळी उठताना या 2 वेळा तुम्ही पूर्ण रिलॅक्स असतात, विचार बंद झालेले असतात आणि तुमचं शरीर पण कंप्लीट रिलॅक्स झालेलं असतं. रात्री तुम्ही जेव्हा अंथरुणावर पडता, 7 दिवस कष्ट करून रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडता तेव्हा तुमचे विचार बंद होतातच आणि तुमचं शरीरसुद्धा एकदम विसावल्यासारखं अंथरुणात पडून राहतं. अशा वेळेला सुद्धा तुम्ही जर ही स्वयंसूचना किंवा व्हिज्युअलायझेशन केलं तर ते खूप सुंदर रीतीने फळतं. पण त्याच्यासाठी रात्री झोपताना एक गोष्ट असते की झोपताना माणूस इतका थकलेला असतो की पडल्या झोप लागते माणसाला. आता रिकामटेकड्या माणसांना किंवा म्हाताऱ्या माणसांना
झोप लगेच लागत नाही ती गोष्ट वेगळी, पण आपल्या तरुणांना ही लगेच झोप लागू शकते. म्हणून काय करायचं की पहिल्यांदा बसून करायचं सगळं आणि हळूहळू हळूहळू अंथरुणात शिरायचं आणि झोपून ते करत राहायचं, करता करता झोपायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला ते फळ लवकर मिळतं. तीच गोष्ट सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातनं उठल्याच्या अगोदर तुम्ही हे सगळं करायचं आणि मगच उठायचं, तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुपारी काही लोकांना डुलकी काढायची सवय असते किंवा वेळ असतो, तेव्हासुद्धा हे करता येण्यासारखं असतं. तेव्हा ही एक गोष्ट मी महत्त्वाची सांगितली. आता जशा मगाशी 3 गोष्टी सांगितल्या तशी ही 4थी गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे रिलॅक्स कंडिशनमध्ये तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला ही सूचना हे लवकर तुम्हाला फळते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा गाईडलाईन्समध्ये डिटेल्सचं मी सांगितलं, आता डिटेल्सची गरज नाही. मग ह्याच्यामध्ये मी सांगितलं की तुम्हाला जर मॅनेजरची पोस्ट पाहिजे असेल किंवा जनरल मॅनेजरची पोस्ट पाहिजे असेल तर अंतर्मनाकडे जनरल मॅनेजर म्हणून मागू नका, माझी प्रगती होत आहे असं मागा. म्हणजे ही प्रगती तुम्हाला कुठेही घेऊन जाईल. म्हणजे त्या अंतर्मनाच्या दृष्टीने तुम्हाला जर व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये चांगलं असेल तर ते तुम्हाला बिझनेसकडे घेऊन जाईल. तुम्हाला दुसऱ्या कंपनीत नेणं गरजेचं असेल तर दुसऱ्या कंपनीत घेऊन जाईल. किंवा तुम्ही त्याच कंपनीमध्ये मला प्रमोशन पाहिजे असं काय मागण्याची गरज नाही. आपण एकदम ओपन ठेवायचं, पण ओपन एवढं नाही की त्याला काही अर्थ नाही. तर ओपन ठेवताना आपण असं म्हणू शकतो की माझी सर्व बाबतीत प्रगती होत आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सर्वांगाने आपली प्रगती होत आहे. म्हणजे नुसतं प्रमोशन नाही, पैसे पण मिळतील, जॉब सॅटिस्फॅक्शनसुद्धा मिळेल, माणसं पण चांगली मिळतील, कंपनी पण चांगली मिळेल, सर्वांगाने. म्हणून जरी ते ओपन ठेवलं आपण तरी ते सुद्धा क्लोज केलेलं आहे आपण, कारण सर्वांगाने आणि प्रगती हे 2 शब्द यांनी आपण त्याला क्लोज केलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे होत आहे असा संदर्भ दिला पाहिजे. होईल, होऊ दे म्हटलं तरी हरकत नाही, पण होईल असा शब्द नको. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोसेस सुरू झाली आहे असं संवाद आपण केला पाहिजे अंतर्मनाशी की माझी प्रगती होत आहे. म्हणजे दिवसेंदिवस माझी प्रगती होत आहे. म्हणजे काय, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी आपली प्रगती होत राहील, त्याला तो एक प्रोसेस निर्माण होईल. कारण कुठलीही गोष्ट एका दिवसात होत नाही हे लक्षात ठेवा. मला कोणीतरी एक प्रश्न विचारलेला आहे, आता संदर्भ आला म्हणून सांगतो. त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की मला एक प्रोफाईलचा जॉब पाहिजे, मला एक प्रोफाईल, ज्या प्रोफाईलचा जॉब मला पाहिजे त्या प्रोफाईलचा माझा एक्सपिरियन्स नाही आहे माझ्याकडे, पण तो मला जॉब कसा मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. तर ह्याला हे उत्तर आहे की तुला जो पाहिजे प्रोफाईलचा जॉब तो तू मागायला सुरुवात कर. मला काय पाहिजे ते मागायला सुरुवात कर. म्हणजे तुला त्या दिशेने कसं न्यायचं ते अंतर्मन ठरवेल. तू ठरवू नकोस की मला एक्सपिरियन्स नाही आहे तर कसा मिळेल असं तू ठरवू नको. कधी कधी काही कंपन्या एक्सपिरियन्स बघत नाहीत, तुमच्या बाकीच्या क्वालिटीज बघतात, तुमचं ॲटिट्यूड बघतात आणि मग तुम्हाला जॉब देतात. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. माझे भाऊजी कॅनडामध्ये IBM कंपनीमध्ये काम करत होते. IBM कंपनीमध्ये म्हणजे जगातली, तेव्हा मी कधीचं सांगतो, मला 85चं सांगतोय, तेव्हा IBM इज सपोज टू बी द नंबर 1 कंपनी. आज पण चांगली कंपनी आहे ती, पण तेव्हा ती नंबर 1 कंपनी म्हणून समजली जायची. त्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्यासाठी लोकांना खूप प्रयत्न करायला लागायचे. तर माझ्या भाऊजींनी अप्लाय केला त्या कंपनीमध्ये. तेव्हा त्यांचे 8 इंटरव्ह्यूज घेतले, 8 इंटरव्ह्यूज. त्यांना काय तेवढा तसा एक्सपिरियन्स नव्हता, ज्या IBMमध्ये जो पाहिजे होता जॉबसाठी एक्सपिरियन्स, तसाच एक्सपिरियन्स त्यांच्याकडे नव्हता. पण त्यांनी 8 इंटरव्ह्यूज घेतले आणि 8 इंटरव्ह्यूजमध्ये एकही टेक्निकल प्रश्न विचारला नाही. बघा, जॉब रिलेटेड एकही प्रश्न विचारला नाही. सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या ॲटिट्यूड लेवलला होत्या, स्वभावाच्या लेवलला होतं.
त्यांचं पुढचं मिशन काय ह्या लेवलला होतं. तर 8 इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिकडे एक अशी पद्धत आहे की आपल्या कॅन्डिडेटना विचारायचं की तुम्हाला काय प्रश्न असेल तर सांगा. तर माझ्या भावाजीने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही माझे 8 इंटरव्ह्यू घेतले, एकही टेक्निकल प्रश्न तुम्ही विचारला नाही, हे कसं काय. तेव्हा त्यांनी सांगितलं, ते मला इथे मुद्दाम नमूद करण्यासारखं आहे. त्याने असं उत्तर दिलं की तू MS कॉम्प्युटर झालेला आहेस, तू BE झालेला आहेस, MS कॉम्प्युटर झालेला आहे, तुला एक्सपिरियन्स आहे, याचा अर्थ तुझ्याकडे नॉलेज आहे. आता हे नॉलेज निरनिराळ्या ॲप्लिकेशनला कसं वापरायचं हे तू आल्यानंतर शिकणारच आहे तिकडे, आणि तुला येणार ते सगळं, कारण तुला बेसिक नॉलेज तुझ्याकडे आहे. आणि आम्ही तुझ्याकडे काय बघितलं, तुझी ॲटिट्यूड बघितली, तुला काय करायची इच्छा आहे, कसं करायची इच्छा आहे, तुझी मानसिकता काय आहे, काम करण्याबद्दल तुझी प्रवृत्ती काय आहे, लोकांबद्दल तुझं काय मत आहे, हे सगळं त्यांनी विचारलं. आणि त्या जॉबला, म्हणजे तो प्रोजेक्ट मॅनेजरचा जॉब होता, प्रोजेक्ट मॅनेजरच्या जॉबला तुम्हाला प्रेझेंटेशन्स द्यायला लागतात. तर ह्याला प्रेझेंटेशन देण्याची पण सवय नव्हती. आपल्याकडे मी बघितलं आहे, आपल्या इंडियामध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की ग्रुप डिस्कशन करायला लावतात पहिल्यांदाच, आणि बघतात की हा किती लिडरशिप ह्याच्याकडे आहे. पण मला हे पटत नाही, कारण तुम्ही जेव्हा ट्रेनिंग इंजिनियर असतात किंवा नवीन मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून जॉईन होता, तेव्हा तुम्हाला एवढा काही अनुभव नसतो डिस्कशन करायचा आणि ग्रुप डिस्कशन करायचा. आणि एखादा माणूस ग्रुप डिस्कशन करतो म्हणजे तो टॉप प्रेझेंटेशन करतो असं पण नसतं. त्यामुळे असं करणं मला तरी बरोबर वाटत नाही. पण त्याच्यामुळे चांगली मुलं कधी गळून जातात, कारण त्या ग्रुप डिस्कशनमध्ये जर तुम्हाला बोलताना नीट आलं नाही, कारण लोक कधी ओव्हर पॉवर करतात लोकांना, आणि दुसऱ्यांना ओव्हर पॉवर करणं म्हणजे चांगलं असं मी तरी मानत नाही. कारण दुसऱ्यांचं ऐकून घेऊन मग बोलणं याला खरं महत्त्व असतं. पण ग्रुप डिस्कशनमध्ये एकमेकांना ओव्हर पॉवर करण्यामध्ये सगळे गुंतलेले असतात. माझं मी म्हणणं कसं मांडीन, आणि ह्याच्यातनं त्या माणसाला मेजर करणं मला तरी बरोबर वाटत नाही. आणि मला बरोबर वाटत नाही, ते मला आता पटलं की त्यांनासुद्धा ते बरोबर वाटत नाही. तर IBMनी इव्हन त्याला हे प्रेझेंटेशन करण्याची गरज होती तरीसुद्धा त्याला एकही ग्रुप डिस्कशन करायला लावलं नाही. तर सांगायचा मुद्दा काय की जेव्हा त्याला जॉब दिल्यानंतर त्याला 1 महिना त्याला फुल ट्रेनिंग दिलं. 1 महिना आपल्याकडे दुसऱ्या दिवशी कामाला लावतात कंपनीमध्ये, त्याला 1 महिना फुल ट्रेनिंग दिलं. कसं ट्रेनिंग दिलं, त्यांचा सेल्सचा चीफ, मार्केटिंगचा चीफ, त्याच्याकडनं कसं बोलायचं, कसं उभं राहायचं, पब्लिक स्पीकिंग कसं करायचं, प्रेझेंटेशन कशी द्यायची, सुरुवात कशी करायची, याचं संपूर्ण ट्रेनिंग त्यांना 1 महिना दिलं. आणि बाकीच्या गोष्टीचं पण त्यांना संपूर्ण डिपार्टमेंटचं ट्रेनिंग दिलं, आणि मग त्यांना जॉबमध्ये टाकलं. सांगायचा मुद्दा माझा असा होता की आपण जे म्हणतो की एक्सपिरियन्स आपल्याकडे मानत असतील, पण सर्व कंपन्या मानतील असं नाही, लक्षात ठेवा. कारण माझा अनुभव आहे सर्व कंपन्याशी नाही आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या अशा पण असतील की ज्या IBM सारख्या वागतात. त्यामुळे तुला जर जॉब पाहिजे असेल तुझ्या प्रोफाईलचा, आणि तुझ्याकडे जर बेसिक एज्युकेशन असेल, चांगला एक्सपिरियन्स असेल, आणि तुझी वृत्ती चांगली असेल, शिकण्याची वृत्ती असेल, आणि हे जर त्यांना कळलं की तुझ्याकडे ॲटिट्यूड आहे, तुला एखाद्या गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे, तर ह्या गोष्टीसुद्धा लोकांना भावतात, हे लक्षात ठेव. आणि तुला जे पाहिजे, जो प्रोफाईल पाहिजे, तो प्रोफाईल तू अंतर्मनाकडे मागायचा, आपल्या स्वयंसूचनेद्वारा किंवा व्हिज्युअलायझेशनद्वारा, ते मी बोलणारच आहे. तेव्हा आपली स्वयंसूचना आणि ह्यांनी तू जर एकदा प्रोफाईल मागितलास की मग तो द्यायचं काम अंतर्मनाचं आहे. मग अंतर्मन तुला पहिल्यांदा नेक्स्ट जॉब एखाद वेळी वेगळ्या प्रोफाईलचा देईल, आणि शेवटी तुम्हाला त्या प्रोफाईलवर आणून सोडेल. कारण एकदम तो प्रोफाईलचा जॉब मिळणं जर अशक्य असेल, तर हळूहळू तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या जॉबवर तो घेऊन जाऊ शकतो, अंतर्मन घेऊन जाऊ शकतो. म्हणून तू एक्सपिरियन्स नाही हा मुद्दा अंतर्मनाला सांगू नकोस. हा अंतर्मनाला मुद्दा सांगण्याची गरज नाही आहे. अंतर्मनाला सगळं माहीत आहे. तुला सांगायची गरज आहे की मला कुठला जॉब पाहिजे. फक्त मागायला शिका. आपण काय करतो, मागताना त्याच्यावर विचार करत बसतो की हे मिळेल की नाही, ते मिळेल की नाही, शंका कुशंका आपण काढत बसतो. पण हे उपयोगी नाही. आपण शंका कुशंका काढण्यासाठी बसलेलो नाही इथे.
कारण आपला जर अंतर्मनावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा आहे, तर आपण फक्त मागायचं काम करायचं आहे. फक्त मागा आणि मागण्यामध्ये कुठेही संकोच करू नका, लाजू नका, कमी मागण्याचं बार्गेनिंग करू नका. जे काय मागायचं ते खुल्या मनाने दिलखुलास मागा. ते तुम्हाला देण्याची शक्ती आपल्या अंतर्मनामध्ये आहे. फक्त मागताना मी सांगितलं, दिलखुलास मागताना दिलला पटलं पाहिजे ते, हे लक्षात ठेवा. आज मी म्हटलं, मी मागे उदाहरण दिलं की मला जर प्राईम मिनिस्टर बनायचं आहे तर मला ते शक्य नाही आता, कारण मलाच माहिती आहे शक्य नाही ते, कारण मी कधी पॉलिटिक्समध्ये गेलो नाही आहे. तर मागायचं तर मला अजून 100 वर्ष जगायला लागेल, कारण पुढली सगळी एक्सपिरियन्स घ्यायला लागेल. तेव्हा उगीच काहीतरी मागण्यात पॉईंट नसतो. पण समथिंग विच इज डिझायरेबल अँड विच इज ॲक्सेप्टेबल टू अंतर्मन किंवा बहिर्मनाला ॲक्सेप्टेबल होईल असं तुम्ही मागा आणि मग तुम्ही ते संपूर्ण अंतर्मनावर सोपवून द्या. कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे लक्षात ठेवायचं. कुठलीच गोष्ट अशक्य नाही. फक्त तुमची मागण्याची पद्धत, भावनिक ऐक्य होण्यासाठी काय करायचं हे समजून घेणं, हे सगळं जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते शक्य होईल. म्हणून त्या मी गोष्टीमध्ये आता सांगितलं की डिटेल्सची गरज नाही आहे आणि होत आहे हा प्रोसेस. कारण मला एकदा अमेरिकेमधनं एक प्रश्न विचारला होता. आम्ही कॉन्फरन्स कॉल करत होतो अमेरिकेबरोबर, करतो दर रविवारी. त्याच्यामध्ये एका बाईने मला प्रश्न विचारला की माझा हात दुखतो आहे आणि मी तो हात बरा झाला असं समजायचं किंवा हात बरा होतो असं म्हणायचं, हे कॉन्फ्लिक्टिंग नाही का? कारण दुखतोय तो सॉलिड आणि म्हणतो मी बरा होतो, हे बरं नाही का? तिचा प्रश्न बरोबर होता, कारण दुखतंय इकडे आणि तुम्ही म्हणताय की बरा होतोय, असं कसं? तर हे जरी कॉन्फ्लिक्टिंग असलं तरी याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट नाही आहे हे मला सांगायचं आहे. की आपण बरा होत आहे असं म्हणतोय, बरा झाला आहे असं म्हटलेलं नाही आहे. बरा होत आहे म्हणजे आज जो आहे, आज जी परिस्थिती त्या हाताची आहे त्याच्यापेक्षाही उद्या चांगली होणार आहे, त्याच्याही पेक्षा परवा आणखीन चांगली होणार आहे, असं या प्रोसेसमध्ये तो हात बरा होणार आहे. आपण काय आजच हात बरा आहे असं म्हटलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या प्रोसेसला खूप महत्त्व आहे. आपण जेव्हा होत आहे म्हणतो तेव्हा ती प्रोसेस सुरू होते. म्हणजे आज जी आहे आपली परिस्थिती त्याच्यामध्ये बदल घडायला सुरुवात झाली आहे असं आपण मागतो आहे. म्हणून हा बदल होत आहे असं म्हणायला कुठेच कॉन्फ्लिक्ट नाही किंवा कुठेच विरोधाभास नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचं मी सांगितलं की पॉझिटिव्ह शब्द प्रत्येकामध्ये पाहिजे. त्या सूचनेमध्ये कुठेही निगेटिव्ह शब्द असता कामा नये. जरी सूचना पॉझिटिव्ह असली तरी निगेटिव्ह शब्द नको. कारण मी सुरुवातीला सांगितलं की सूचना पॉझिटिव्हच पाहिजे, पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह शब्द येता कामा नये. फॉर एक्झाम्पल, मगाशी मी सांगितलं की माझा रोग बरा होऊ दे आणि मला चांगलं आरोग्य मिळू दे, हे दोन्ही अर्थ एकच आहेत. मला चांगलं आरोग्य मिळत आहे किंवा माझा रोग बरा होत आहे, दोन्ही स्टेटमेंट एकाच अर्थाने आहेत. पण एकामध्ये रोग हा निगेटिव्ह शब्द आहे आणि एकामध्ये आरोग्य शब्द पॉझिटिव्ह आहे. दोन्ही एकाच दिशेने जात आहेत, दोन्हीचं अल्टिमेट गोल एकच आहे. तरीसुद्धा जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये निगेटिव्ह शब्द येता कामा नाही, हे लक्षात ठेवायचं. त्याची काळजी आपल्याला सतत घ्यायची आहे. म्हणजे फक्त स्वयंसूचनेच्या वेळी नाही, सतत आपण जेव्हा बोलतो, जेव्हा हे करतो तेव्हा प्रत्येक वेळेला निगेटिव्ह शब्द कसा येणार नाही इथे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे लक्ष दिलं तर आपल्याला कुठलीच सूचना चुकून आतमध्ये जाणार नाही. कधी कधी मी नेहमी म्हणतो की निगेटिव्ह सूचना जी असते किंवा निगेटिव्ह विचार जो असतो तो लवकर आतमध्ये जातो. पॉझिटिव्हला तुम्हाला प्रयत्न करायला लागतात, कारण निगेटिव्ह लगेच पटतं आपल्याला, पॉझिटिव्ह पटायला जरा वेळ लागतो. म्हणून अंतर्मनाला पटवायला पण वेळ लागतो पॉझिटिव्ह, पण निगेटिव्ह अंतर्मनाला पटवायला वेळ लागत नाही. म्हणून निगेटिव्ह शब्दच उच्चारता कामा नये, निगेटिव्ह वाक्य आपल्या तोंडामध्ये येताच कामा नये. ह्याच्याकडे आपण सतत लक्ष, सतत भान ठेवलं पाहिजे. सद्गुरू म्हणतात सावध तो सुखी. म्हणजे सावध कुठे कुठे राहायचं आहे आपल्याला? सगळीकडे सावध राहायचं आहे. तर इथे ह्या संदर्भामध्ये आपल्या विचारांकडे, आपल्या बोलण्याकडे
आणि आपल्या आचाराकडे आपण सतत सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून कुठलंच वाक्य, कुठलाच विचार आपला अंतर्मन पकडणार नाही, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आता मी सर्व गाईडलाईन्स सांगितल्या आणि काही महत्त्वाचे टप्पे सांगितले. मी पुन्हा एकदा रिवाईज करतो. पहिलं मी सांगितलं काय, अंतर्मनावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि भावनिक ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. दुसरी मी महत्त्वाची गोष्ट सांगितलं ते म्हणजे गाईडलाईन्स सांगितल्या. 8 गाईडलाईन्स मी सांगितल्या. त्या 8 गाईडलाईन्स तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. तिसरी गोष्ट मी सांगितली की रिलॅक्सेशन, रिलॅक्स खूप असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही चिडून आलाय कुठून तरी, सगळं म्हणजे अंगाची लाई झाली आहे, बॉसचे शब्द आपल्या डोक्यात घुमतायत आणि आपण बसलो असेल डोळे म्हणून आणि आपण रिपिटेशन करतो. दॅट विल नॉट हेल्प यू. म्हणून आपण एकदम रिलॅक्स. मग मी रिलॅक्सच्या टेक्निक पण तुम्हाला सांगितल्या काय काय आहेत त्या. पहिलं सांगितलं शवासन, दुसरं सांगितलं स्ट्रेच अँड रिलॅक्स, तिसरं सांगितलं श्वासावर लक्ष ठेवून उलटे आकडे मोजत जायचं, हे सांगितलं. अजून एक रिलॅक्सेशन टेक्निक सांगतो, ते म्हणजे विश्वप्रार्थना. सद्गुरूंनी जी आपल्याला विश्वप्रार्थना दिलेली आहे, ही विश्वप्रार्थना 2 दिशेनी ॲक्ट करते. एक म्हणजे एका बाजूने तुम्ही रिलॅक्स होतात आणि एका बाजूने तुम्ही स्वयंसूचना देतात आपल्या मनाला, आणि तिसऱ्या बाजूने 3 तऱ्हेने ॲक्ट करते. एका बाजूनी स्वयंसूचना आहे ती, दुसऱ्या बाजूनी तुम्हाला रिलॅक्स करते ती, आणि तिसऱ्या बाजूनी ते पुण्य गोळा करते. तुमच्यासाठी पुण्याची बँक तुमची भरत जाते. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा विश्वप्रार्थना म्हणता आणि लक्ष ठेवून जेव्हा म्हणता, विश्वप्रार्थनेवर लक्ष ठेवून, म्हणजेच ती समजून घेऊन तिचा जो भाव आहे की सर्वांचं भलं हो, या भावामध्ये तुम्ही जेव्हा प्रार्थना म्हणायला लागता, तेव्हा तुमचं भान ह्या सर्वांकडे असतं आणि हळूहळू तुम्ही रिलॅक्स व्हायला लागता. तुमचे विचार हळूहळू बंद व्हायला लागतात आणि तुम्ही पूर्णपणे विश्वप्रार्थनेमध्ये तुमचं मन रमतं. म्हणून विश्वप्रार्थना कशी म्हणायची की प्रार्थना म्हणायची आणि कानाने ऐकायची. आपण कानाने ऐकतो म्हणजेच कानाने पाहतो, हे लक्षात ठेवायचं. आम्ही जेव्हा म्हणतो की प्रार्थनेकडे पाहत म्हणायचं, पाहणं म्हणजे काय, ऐकणं हे सुद्धा पाहणंच असतं, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रार्थना म्हणताना प्रार्थनेच्या शब्दाकडे, प्रार्थनेच्या अर्थाकडे आणि प्रार्थनेच्या भावाकडे आपण सतत लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आणि ते पाहता जेव्हा तुम्ही प्रार्थना म्हणाल तेव्हा तुम्ही एक थोड्या वेळातच रिलॅक्स होऊन जाल. आणि रिलॅक्स झाल्यानंतर ती सूचना पण आहे, ती स्वयंसूचना आहे आणि ती विधायक सूचना आहे. सर्वात विधायक कुठली सूचना, तर प्रार्थना. कारण त्याच्यामध्ये जरा पण स्वार्थ नाही आहे, असला तरी तो फार कमी आहे, आणि आहे तो आपला त्याच्यामध्ये सर्वांचं भलं होणं हा विधायक दृष्टिकोन आहे. त्यामुळे ती प्रार्थनासुद्धा पॉवरफुल आहे, म्हणजे स्वयंसूचनासुद्धा पॉवरफुल आहे, कारण ती विधायक आहे. पुन्हा ती निसर्ग नियमांना अनुसरून आहे, त्यामुळे ती आणि पॉवरफुल आहे. कारण माझी प्रगती होत आहे त्यापेक्षा सर्वांची प्रगती होत आहे, हा विचार हा निसर्गाला अनुसरून आहे. कारण निसर्ग काय सांगतो, सर्वांना सर्वांना दिलं पाहिजे. कुठलीच गोष्ट निसर्गामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या धर्मासाठी किंवा एखाद्या जातीसाठी नसते. ती सर्वांसाठी खुली असते आणि सर्वांना ती देत असते. झाडं सर्वांना फळं देतात, सर्वांना सावली देतात, सगळं काही सर्वांना देतात. ढग पाऊस सगळ्यांना देतात, पाणी सगळ्यांना देतात. त्यामुळे निसर्गामध्ये कुठलीच गोष्ट अशी नाही, जमीन कोणाची जमीन असू दे ती तुम्हाला देणारच जे काय द्यायचं ते. त्यामुळे ही जी प्रार्थना आहे ती ह्या आपल्या ज्या 8 गाईडलाईन्स आहेत त्याच्यामधली विधायक गाईडलाईन परफेक्टली मॅच होते आणि नियमाला अनुसरून किंवा निसर्गाला सुसंगत अशी जी आपली गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये ही प्रार्थना परफेक्ट बसते.
म्हणून ही प्रार्थना स्वतः पॉवरफुल स्वयंसूचना आहेच, प्लस रिलॅक्सेशन टेक्निक आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा जो विचार आहे, ही जी इच्छा आहे, हे सुद्धा एक सत्कर्म असल्यामुळे तुमच्या गाठी पुण्य जमा व्हायला लागतं. आणि मागे मी एकदा सांगितलं होतं की स्वयंसूचना सिद्ध होण्यासाठी अंतर्मनाकडनं किंवा एखादा विचार आकार घेण्यासाठी जे लागतं ते पुण्य लागतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून काही काही लोकांना लवकर ती फळत नाही, कारण काय होतं, त्यांच्याकडे पुण्यही कमी असते. कारण सद्गुरू नेहमी म्हणतात की कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल, कुठलीही गोष्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पैसे मोजायला लागतात. पैसे मोजल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. तसंच आपल्याला जर कुठलाही सुख पाहिजे असेल, चांगली गोष्टी पाहिजे असतील तर त्याच्यासाठी पुण्यही मोजायला लागते. म्हणून एका बाजूनी विश्वप्रार्थनेने पुण्यही जमा करतो आपण, एका बाजूनी ती स्वयंसूचना आहे आणि एका बाजूनी ती रिलॅक्सेशन टेक्निक पण आहे. सर्व बाजूनी ही विश्वप्रार्थना आपल्याला एक सुंदर स्वयंसूचना सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे. तेव्हा विश्वप्रार्थना जर म्हणायचीच आहे, प्लस तुम्हाला आणि एखादी गोष्ट तुमच्यासाठी पाहिजे असेल तर तीसुद्धा आपण विश्वप्रार्थनेमध्ये घालू शकतो. किंवा तुम्हाला वेगळं तुम्ही म्हणू शकता, वेगळी पण स्वयंसूचना तुम्ही म्हणू शकता, त्याला काय मी ना म्हणत नाही आहे. पण प्रार्थनेमध्ये सुद्धा तुम्ही ती सूचना घालू शकता, जेणेकरून तुम्हाला ती सूचना तुमच्यासाठी तुम्हाला फळेल. अशा रीतीने स्वयंसूचनेबद्दल मी आता बरंच बोललो. आणि त्याच्यामध्ये मला अजून एक पॉईंट सांगायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावनाशक्ती, ह्या ज्या सगळ्या शक्तीज आहेत, या सगळ्या शक्ती ह्या ईश्वरी शक्तीचेच आविष्कार आहेत. म्हणजेच या चैतन्य शक्तीचे हे मॅनिफेस्टेशन आहे. या सर्व शक्ती ज्या आहेत त्या, हे विचार, भावना, कल्पना उठतात कुठून, तर या ईश्वराची शक्तीमधूनच उठतात, म्हणजे चैतन्य शक्तीमधूनच उठतात. त्यामुळे त्या चैतन्य शक्तीची शक्ती घेऊनच उठतात. म्हणून चैतन्य शक्ती ही ह्या विचारशक्तीमध्ये संक्रमित होत असते. म्हणून विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती याच्यामध्ये चैतन्य शक्तीची शक्ती ही संक्रमित होत असते, लक्षात ठेवायचं. म्हणून ही शक्ती आहे. पण ह्या शक्ती पूर्ण होण्यासाठी अंतर्मनाचं जे सहाय्य लागतं त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोललो. आता विचार ही जी गोष्ट आहे किंवा इच्छा जी गोष्ट आहे, त्या इच्छाशक्तीपेक्षाही कल्पनाशक्ती ही खूप मोठी आहे. लोकांना वाटतं की आपल्याकडे विल पॉवर, सगळेजण विल पॉवरच्या गोष्टी करतात की माझी विल पॉवरमुळे मला सगळं मिळालं, माझ्या विल पॉवरमुळे मिळालं, तिची विल पॉवर खूप मोठी होती म्हणून तिला मिळालं. पण खरं सांगू का, इच्छाशक्तीपेक्षा कल्पनाशक्ती ही खूप मोठी असते. आणि आपल्याला जी मदत करते ती कल्पनाशक्तीच खरी मदत करत असते. आपल्याला वाटतं इच्छाशक्तीने मदत केली, पण तसं नसतं. इच्छाला जर कल्पनेनी जर सहाय्य केलं नाही किंवा इच्छा आणि कल्पना ह्या एकमेकाला जर अनुरूप नसतील तर जी कल्पना केली आहे तीच भारी होते आणि कल्पनाशक्ती जिंकते, हे लक्षात ठेवायचं. इच्छा एक केली आणि कल्पना दुसरी केली तर कल्पनाशक्तीच जिंकणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इच्छा करताना तुम्ही मोठा आव आणला की मला मिळालं पाहिजे अशी इच्छा केली आणि तुमची कल्पना सांगते की ते शक्य होणार नाही आहे, तर ती तुमच्याकडे येणार नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की तुमची इच्छा मोठी असते, माझ्याकडे मर्सिडीज यावी, आपला मुलगा पहिला यावा, ही प्रत्येकाची इच्छा असते. पण त्याला इच्छेला कल्पनेची साथ मिळत नसते. कारण आपल्याला पक्क माहीत असतं की आपला मुलगा टार्गेट आहे, काय अभ्यास करत नाही, कधी पहिला आलेला नाही आहे, तर तो येणं खूप कठीण आहे, ही कल्पना आपल्यामध्ये असतेच. त्यामुळे तो कधीच पहिला येत नाही. म्हणून इच्छाशक्तीला जेव्हा कल्पनाशक्तीचं साथ मिळते तेव्हाच तुम्ही सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला ते सिद्ध होऊ शकते. म्हणजे काय, इच्छाशक्तीला कल्पनाशक्तीची साथ मिळाली पाहिजे.
म्हणून कल्पनेला खूप महत्त्वाचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, हा एक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही, की आपण एखादा विचार करतो त्याच्याबरोबर चित्र उभं राहतंच, हे लक्षात ठेवा. इच्छेबरोबर कल्पना आणि कल्पनेबरोबर चित्र, त्याला आपण पिक्चरायझेशन म्हणतो किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणतो, हे आपोआप निर्माण होतच असतं. हे ह्याच्यासाठी आपल्याला मुद्दाम करायला लागत नाही, लक्षात ठेवा. व्हिज्युअलायझेशन खरं मुद्दाम करायला लागत नाही. आपला जो विचार आहे किंवा आपली जी कल्पना आहे, विचारांबरोबर कल्पना येते आपोआप, कल्पनाबरोबर भावना येते, भावनेबरोबर चित्र निर्माण होतंच. आपण ते एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. तुम्हाला कुठलाही तुम्ही जर विचार केला, आपल्या गर्लफ्रेंडचा किंवा आपल्या बायकोचा, नुसता विचार केला की डोळ्यासमोर बायको उभी राहतेच. कुठल्याही मित्राचं नुसतं तुम्ही स्मरण केलं तर त्या माणसाचं चित्र डोळ्यासमोर आल्याशिवाय तुम्हाला त्या माणसाचा विचारच करता येणार नाही, लक्षात ठेवा. करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आपण कुठलंही स्मरण केलं तरी आपल्याला जो स्मरणामध्ये जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर चित्र लगेच निर्माण होतं, हे लक्षात ठेवा. हे असतंच. आता सद्गुरू म्हटलं की सद्गुरू डोळ्यासमोर लगेच येणार. तेव्हा तुम्ही जो जो विचार कराल, साधी गोष्ट सांगतो, आपण कधी कधी निगेटिव्ह विचार करतो. माझंच सांगतो, मला एकदा म्हणजे ज्योतिषामध्ये, म्हणजे मी कधीच ज्योतिष बघत नव्हतो, फक्त लोकसत्तेमध्ये जे येतं ना, पेपरामध्ये जे येतं ना, ते मी सहज बघायचो. लक्ष जातं ना आपलं तिकडे, आपल्या राशीला काय आहे म्हणून. तर मी त्या राशिकाला बघितलं, तिथे लिहिलं होतं की तुझा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. आता रोज गाडी मी चालवतो, पण त्या दिवशी जरी मला माहीत आहे की माझं अंतर्मन महत्त्वाचं आहे, याला काय अडचण आहे, हे सगळं माहीत असूनसुद्धा आपलं मन भयंकर विचित्र असतं. सतत मला आपल्याला ॲक्सिडेंट होईल की नाही, म्हणजे लक्ष ठेवलं पाहिजे, सावध चालवली पाहिजे असं वाटायला लागतं. आणि त्यामध्ये एक दिवस काय गडबड झाली, मी लायसन्स घ्यायला विसरलो. आता लायसन्स घ्यायला विसरलो हे मी अर्ध्या वाटेवर आल्यानंतर लक्षात आलं माझ्या. तोपर्यंत अज्ञानात सुख नव्हतं, तोपर्यंत मी काहीच विचार करत नव्हतो, मी बिंदास होतो, आहे समजूनच चाललो होतो. पण मी जेव्हा मध्ये अर्ध्या रस्त्यावर आलो आणि मी म्हटलं अरे पाकिट नाही घेतलं, लायसन्स नाही आहे, मग भीती सुरू झाली. इतका वेळ भीती नव्हती, कारण अज्ञानात सुख. नंतर मला भीती वाटायला लागली. म्हटलं आता बरोबर पकडलं तर पोलिसांनी, आता पोलिसांनी पकडलं तर म्हटल्याबरोबर पोलीस डोळ्यासमोर आला, ते चित्र डोळ्यासमोर आलं, त्यांनी मला पकडलं आहे. आणि मग माझा संवाद पण सुरू झाला त्याच्याशी, कल्पनेमध्ये, की नाही बाबा चुकून मी विसरलो आहे, पायात आणून देतो. हे सगळं मी आहे ना, त्याला कसं पटवायचं हे पण माझ्या मनात सुरू झालं आपोआप. म्हणजे बघा की एखादा विचार कसा आला की तो कसा कल्पनेमध्ये आणि ह्याच्यामध्ये भावनेमध्ये प्रतिबिंबित होतो ते बघा. माझी भावना काय झाली, घाबरायची, भीतीची भावना झाली की आता कोणी पकडता कामा नये, नीट चालवली पाहिजे गाडी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या. म्हणून मला एक मुद्दा तुम्हाला नीट समजावून सांगायचा आहे की कुठलाही विचार ह्याला कल्पनेची साथ मिळतेच, पण तो विचार जर खरा असेल तर. उगीच विचार केला असेल माझा मुलगा पहिला येऊ दे, त्याला साथ मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही एखादा विचार मनापासून करता तेव्हा त्याला कल्पनेची, भावनेची आणि चित्राची, पिक्चरायझेशनची साथ ही मिळतेच. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. आपल्याला कोणालाही जर हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि त्याला जर हार्ट अटॅक आला आणि त्याची बायपास झाली, हे आपल्याला समजलं, मग आपण त्याला भेटायला जातो. भेटल्यानंतर त्याला कॉटवर बघतो आपण की कसे नळ्या लावलेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. आपण घाबरलेलो असतो, पण आपण त्याला धीर देतो, काय काळजी करू नको, हल्ली रोज बायपास होतात, काय काळजी करू नको, हे ॲटोमॅटिकली पास होऊन जाईल असं आपण त्याला सांगतो. पण आपल्याला घरी आल्यानंतर चिंता सुरू होती की आपल्याकडे ब्लॉक नाहीत ना, आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही ना. आणि एक 4-5 दिवसांनी आपल्या छातीत थोडंसं दुखायला लागतं. खरा म्हणजे तो गॅस असतो, पण आपल्याला दुखायला लागल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की कारण 4 दिवसापूर्वी बघून आलेलो असतो चित्र, त्यामुळे लगेच ते आपला तो विचार त्याला जोडला जातो आणि मग त्या कल्पना सुरू होतात, चित्र डोळ्यासमोर सुरू होतं. चित्रामध्ये काय येतं, ती कॉट येते आणि त्या चित्रामध्ये कॉटवर आपण झोपलेलो दिसायला लागतं आपल्याला लगेच, आणि नळ्या लावलेल्या लगेच नळ्या पण लागतात. तर सर्व काही तुम्हाला ते चित्र दिसायला लागतं आणि भावना निर्माण होते भीतीची.
घाम फुटतो, म्हणजे अटॅक आल्यानंतर घाम फुटतो तो गोष्टी वेगळा, पण हे नुसतं कल्पनेने घाम फुटायला लागतो. सांगायचा मुद्दा काय की प्रत्येक विविध विचार म्हणतात त्याला, किंवा तीव्र विचार एखादा असतो त्याला लगेच कल्पनेची साथ मिळते, त्याला लगेच भावनेची साथ मिळते आणि त्याला इमिजिएटली पिक्चरायझेशन होतं त्याचं. कारण कल्पना विचार हे पिक्चरायझेशनशिवाय होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर सांगायचा मुद्दा काय की ह्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की आपली भावना काय आहे त्याच्यावरनं आपले विचार काय ठरतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे जशी विचार तशी भावना, जसे विचार तशी कल्पना, कल्पना तशी भावना, तशीच भावना तसे विचार, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही कितीही दाखवलं की मी नाही चांगलं आहे, पण तुमचे खांदे पडलेले असतात. मी एक मागे उदाहरण दिलं की नाही मला आठवत नाही, क्रिकेटचा खेळ खेळताना जेव्हा मॅच हरायला येते तेव्हा जे मनाने पॉवरफुल नसतात त्यांचे खांदे पडलेले असतात. खांदे पडलेले म्हणजे खांदे तिकडेच असतात, पण खांदे पडलेले लोकांना पण दिसतात आणि त्यांना पण कळतं, कारण ते निराशा झालेली असते त्यांच्यामध्ये. त्यांना आता त्यांनी कल्पना केलेली असते, पहिला विचार केलेला असता की आता आपण हरणार, मग कल्पना करतात त्याच्यातनं की हरल्यानंतर काय होणार, छितू होणार. मग त्यांना त्याचे परिणाम जाणवायला लागतात आणि लोकांचे खांदे पडले असं आपण म्हणतो. खांदे पडलेले नसतात, पण त्यांचे संपूर्ण बॉडी लँग्वेज आपल्याला सांगते की ते आता हरलेले आहेत म्हणून. म्हणून अशा वेळेला मानसिकता म्हणजे मन हे खूप फर्म पाहिजे, त्याच्यातनं सुद्धा लोक बाहेर येऊ शकतात. जर कधी मनाने जेव्हा टफ असतो माणूस, हरायला तयार नसतो, मी शेवटच्या बॉलपर्यंत खेळणार असे जे म्हणतात ते जिंकतात, हे लक्षात ठेवा. किती वेळा परवासुद्धा एक मॅच झाली, मला तर आठवत नाही कोण होते, शेवटच्या 3 की 4 बॉल राहिले होते आणि 19 रन पाहिजे होते. कोणालाही शक्यता वाटत नव्हती, पण त्यांनी 3 सिक्स मारून आणि 1 रन काढून त्यांनी ते कंप्लीट केलं आणि त्यांनी जिंकून दिलं. इथे तुमचा मनाचा टफनेस, मानसिकता ही खूप महत्त्वाची असते. म्हणून मानसिकता आपली खूप टफ व्हायला पाहिजे, आपण खूप मनाने पॉवरफुल व्हायला पाहिजे. हे कधी होऊ, अंतर्मनावर श्रद्धा असेल तर. अंतर्मन काहीही करू शकतं हे शेवटपर्यंत आपल्याला वाटलं पाहिजे, काळजीच करायची गरज नाही, अंतर्मन करणारच. असं जर असेल ना तर आपल्याकडे टफनेस येतो. मला एक मॅच आठवते म्हणून सांगतो, स्टेफी ग्राफ वर्सेस मार्टिना नर्वतला होते. मार्टिना नर्वतला. तर स्टेफी ग्राफ शेवटचा आता पॉईंट राहिला होता, हा पॉईंट हरला कारण ड्यूस झाला होता, आणि हा पॉईंट हरला की गेम गेला हातात. ड्यूस म्हणजे ॲडव्हान्टेज अपोजिशन होता, आणि तो पॉईंट हरला की ती मॅच हरणार होती. पण ती स्टेफी ग्राफ होती, लक्षात ठेवा. चॅम्पियन कधी होतात माणूस, जेव्हा मानसिकतेने मनाने फर्म असतात, मनाने ते कठोर असतात, शेवटपर्यंत लूज करणार नसतात, असेच लोक चॅम्पियन होतात. तर तुम्हाला नवल वाटेल, तो गेम माझ्या अजून लक्षात आहे. शेवटचा पॉईंट म्हणजे खरा हात थरथरायला पाहिजे की जर चुकला शॉट किंवा जर प्लेसमेंट चुकली की हरलो. अशा वेळेला तिने म्हणजे कोणालाही विचार करता येणार अशी प्लेसमेंट केली आणि तो पॉईंट जिंकून, ती सर्व्हिस जिंकून पुढे ती मॅच पण जिंकली. म्हणजे एक पॉईंट तिने फुल्ली फिरवला आणि ती मॅच जिंकून गेली. आणि हा जेव्हा पॉईंट फिरवला तेव्हा अपोनंट नर्वस झाला, कारण जेव्हा अपोनंट जिंकायला आलेला असतो आणि जिंकता त्याच्या हातातनं सुटलं, त्याला कळलं की तो त्याच्या हातातनं मॅच सुटायला लागते. म्हणून हा संपूर्ण स्पोर्ट्स हा गेम असतो ना, हा सगळा मनात खेळला जातो, लक्षात ठेवा. मनात खेळला जातो. बाहेर खेळणारे लोक फार कमी असतात, मनात खेळणारे लोक जास्त असतात. तुम्हाला मी एक एक्झाम्पल वाचून दाखवतो. जॅक निकोलस म्हणून एक लिजेंडरी गोल्फर होता, विथ मोर दॅन 100 टुर्नामेंट्स विक्टरीज त्याच्याकडे होत्या, म्हणजे 100 टुर्नामेंट तो जिंकला होता. तर त्यांनी असं म्हटलं आहे, आय नेवर हिट अ शॉट नॉट इवन इन प्रॅक्टिस विदाउट हॅव्हिंग अ व्हेरी शार्प इन फोकस पिक्चर ऑफ इट इन माय हेड, असं लिहिलं त्यांनी. म्हणजे त्यांनी काय शब्द वापरले, पुन्हा नीट आहे का, मी मुद्दाम वाचून दाखवतो. 100 टुर्नामेंट जिंकला तो माणूस, म्हणजे जॅक निकोलस, द लिजेंडरी गोल्फर. आय नेवर हिट अ शॉट नॉट इवन इन प्रॅक्टिस
बघा हे वाक्य मला खूप आवडलं. नॉट इवन इन प्रॅक्टिस विदाउट हॅव्हिंग अ व्हेरी शार्प इन फोकस पिक्चर ऑफ इट इन माय हेड. फर्स्ट आय सी व्हेअर आय वॉन्ट इट टू फिनिश. फर्स्ट आय सी व्हेअर आय वॉन्ट इट टू फिनिश. Then I see the ball going there, its path, its trajectory and shape. Next scene shows me making the kind of swing that will turn the previous image into reality. असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तो उगीच झाला नाही, एवढा लिजेंडरी गोल्फर झाला. त्याची मला दोन शब्द आवडले. म्हणजे नॉट इवन इन प्रॅक्टिस, म्हणजे तो प्रॅक्टिससुद्धा साध्या रीतीने घेत नव्हता. लाईटली प्रॅक्टिस पण तो घेत नव्हता. कारण आजकाल ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत झालेली आहे. मनाचा टफनेस, व्हिज्युअलायझेशन, स्वयंसूचना, त्यामुळे हे बरेच लोक करतात हल्ली. पण एकच जिंकतो हे लक्षात ठेवायचं. कोण जिंकतो? जो सिरियसली करतो तो. आता ह्याची सिरियसनेस बघायला तुम्ही, म्हणून मी हे वाचून दाखवलं तुम्हाला की इन प्रॅक्टिससुद्धा तो कधीच लाईटली घेत नव्हता. प्रत्येक गोष्ट तो मनाने पहिला खेळायचा आणि मग तो पाहायचा की कसं चाललं आहे. जसा त्यांनी अगोदर पाहिला तसाच तो बॉल तिथे पोचायचा. हे मोठ्या लोकांचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणून मनाने टफनेस होण्यासाठी सतत मनाने व्हिज्युअलायझेशन करणं, जिंकण्याचं व्हिज्युअलायझेशन करणं हे खूप गरजेचं आहे. तसं जर केलं तरच आपण जिंकू शकतो. तसंच एक अल्बर्ट आईन्स्टाईनचं वाक्य आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग, इट इज द प्रिव्ह्यू ऑफ लाईफ्स कमिंग अट्रॅक्शन. काय सुंदर लिहिलं आहे. म्हणजे काय, आपण सिनेमाला गेलो किंवा आपल्याला पुढले जे पिक्चर येतात त्याचे अट्रॅक्शन म्हणून आपल्याला ते प्रिव्ह्यूज दाखवतात. तसं हे आपण जे व्हिज्युअलाइज करतो, इट इज द प्रिव्ह्यू ऑफ कमिंग अट्रॅक्शन असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे किती सुंदर वाक्य. आणि कोणी म्हटलं आहे? अल्बर्ट आईन्स्टाईननी. लक्षात ठेवा, कोण म्हणतो याला जर तेवढंच महत्त्व असतं. तेव्हा इमॅजिनेशन इज लाईक अ प्रिव्ह्यू असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून ह्याचा वापर आपण खूप आयुष्यामध्ये केला पाहिजे. याच्यावर मी डिटेलिंग अजून करणार आहे पुढल्या वेळेला, की व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, काय करायचं, याच्यावर मी तुम्हाला अजून बोलणार आहे. पण मी नुसती सुरुवात केलेली आहे. म्हणून तुम्हाला मी पहिला फक्त बेस तुमचा पक्का करतो आहे की विचार आणि कल्पना आणि भावना या एकमेकाशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून भावना कशा आहेत? मगाशी मी खांदे पडलेले आहेत म्हणजे निराशेची भावना आहे. ह्याचा अर्थ काय? कल्पना काय केली आहे? हरलो ही कल्पना केलेली आहे आणि विचार हरण्याचे केलेले आहेत. हे आपोआप सिद्ध होतं. म्हणून नुसतं आपण म्हणणं नाही मी जिंकणार किंवा विचार करणं मी जिंकतोय तसं उपयोग नसतो. त्याला कल्पनेची साथ मिळायला पाहिजे, भावनेची साथ मिळायला पाहिजे. या सगळे मिरची मसाले टाकल्याशिवाय जेवण चांगलं होत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून हे इमॅजिनेशन म्हणा, व्हिज्युअलायझेशन म्हणा, स्वयंसूचना म्हणा, ह्या थिअरी वाईज सुंदर आहेत. पण प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. नाहीतर मग बरेच लोक मला येऊन सांगतात आम्ही केलं हो पण झालं नाही. केलं आणि झालं ह्याच्यामध्ये खूप मोठं मध्ये आहे, भलं मोठं. केलं आणि झालं मध्ये भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही कसे करता, किती तीव्रतेने करता, तुमची भावना तुम्ही त्यात टाकली की नाही, हे सगळं खूप महत्त्वाचं गोष्ट याच्यामध्ये येते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की हे जरी थिअरी सुंदर असली तरी प्रॅक्टिस करण्यासाठी खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मला वाटतं तुम्ही करावी. कारण आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावर एकदा सवय झाली ना याची, की तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहाल, सतत तुम्ही चांगले विचार कराल, सतत विधायक विचार कराल आणि तुम्हाला ही स्वयंसूचना तुम्हाला फळत जाईल. आणि आयुष्य सर्व बाजूनी सुख, समाधान, शांती, यश या सर्वांनी तुम्हाला फायदा होऊ शकतो. तेव्हा तुम्ही हे सर्वांनी पुन्हा ऐका. हा जो वेबिनार आम्ही यूट्यूबवर ठेवतो, कशासाठी ठेवतो? तुम्ही पुन्हा ऐकावं म्हणून. कारण कुठलीच गोष्ट मगाशी नाही, प्रॅक्टिसशिवाय कुठलीच गोष्ट येत नाही. आणि प्रॅक्टिस म्हणजे काय? रिव्हिजन म्हणजे पुन्हा पाहणं म्हणजे रिव्हिजन. म्हणून हा वेबिनार पण तुम्ही पुन्हा ऐकला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये मी लहान गोष्टी ज्या सांगतो ना त्याच मोठ्या असतात. आपण फक्त मोठ्या गोष्टी बघतो, पिक्चर केलं पाहिजे, नुसतं पिक्चर नाही.
ते कसं केलं पाहिजे, त्याच्या मागचं बेस काय आहे, त्याच्या मागची कारण मीमांसा काय आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला ते फळणार आहे. नाही तर फळत नाही म्हणून माझ्याकडे लोक येतात. तसं करू नका. म्हणून हा वेबिनार प्रत्येकाने कमीत कमी प्रत्येक वेबिनार 10 वेळा ऐकला पाहिजे. तेव्हा तुम्हाला त्याच्यामधलं लहान लहान गोष्टी ध्यानात येतील, ध्यानात येऊन लक्षात राहतील, स्मरणात राहतील आणि एकदा स्मरणात राहिली की तुमच्या त्या प्रत्यक्ष उतरतील आणि तुम्हाला फायदा होईल. म्हणून हा वेबिनार पहिल्यापासूनचे सगळे वेबिनार आपल्या यूट्यूबवर आहे. प्रल्हाद पै स्पीक्स म्हटलं तर तुम्हाला सगळे वेबिनार बघायला मिळतील. तेव्हा तुम्ही कंटाळा करू नका आणि कुठलीच गोष्ट अशी इझिली मिळत नसते, त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. म्हणून हे सगळे वेबिनार तुम्ही प्रत्येकाने 10 वेळा ऐका तर तुम्हाला त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी समजतील, नवीन गोष्टी समजतील आणि तुम्हाला त्याच्यातनं फायदा होऊ शकेल. म्हणून मी मगाचचा जो प्रश्न होता त्यांनी मला विचारलेला, त्याचं मी उत्तर मध्ये देऊन टाकलेलं आहे, तरी पुन्हा एकदा त्याच्यासाठी परत सांगतो. त्यांनी असा प्रश्न विचारला होता की मला प्रोफाईलचा जॉब मिळेल का, माझा एक्सपिरियन्स नाही आहे तरी मला प्रोफाईलचा जॉब मिळेल का. आणि मी प्रार्थना म्हणतो, मी व्हिज्युअलायझेशन करतो असं त्याचं म्हणणं आहे. पण त्याला हा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याचा अर्थ तो अजून त्याला फर्मली कळलेला नाही, त्याची फर्मली अंतर्मनावर श्रद्धा बसलेली नाही आहे, किंवा त्याला तो प्रश्न विचारायचा वाटला म्हणून त्याने विचारला. तर त्या प्रश्नाबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे. त्या प्रश्नामुळेच मी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन पण करू शकलो. त्यामुळे त्याला मी धन्यवाद देतो, त्यांनी मला हा प्रश्न विचारला. पण तुम्हाला जे फायनल डेस्टिनेशन आहे ते तुम्ही मागायचं आहे. फायनल डेस्टिनेशन मध्ये ट्रेननी जायचं की प्लेननी जायचं की चालत जायचं, दॅट यू डोंट वरी. तुम्ही फक्त फायनल डेस्टिनेशन अंतर्मनाला सांगायचं आहे आणि जसं काय ते झालंच आहे ह्या रीतीने तुम्ही ते स्वयंसूचना दिली पाहिजे आणि व्हिज्युअलायझेशन तसं केलं पाहिजे. तर व्हिज्युअलायझेशन करताना काय करायचं हे सगळं मी पुढल्या वेळेला सांगणार आहे. तर आज मी या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात घ्या, लक्षात ठेवा. महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं की कल्पनाशक्ती ही जास्त महत्त्वाची आहे इच्छाशक्तीपेक्षा. पण इच्छेशिवाय कल्पना येत नाही हे पण तेवढंच खरं. पण नुसती इच्छा करत राहिला आणि कल्पना आणि भावना जर त्याच्यामध्ये मिक्सर झालं नाही तर त्या फळणार नाही हे पण लक्षात ठेवा. आता इच्छा, कल्पना आणि भावना याच्यावर थोडंसं मी पुढल्या वेळेला आणखीन बोलीन आणि मग मी व्हिज्युअलायझेशन कसं करायचं ह्याच्याकडे मी जाणार आहे. तरी पुढल्या वेळेला ते बघायला विसरू नका, तुमच्याच फायद्यासाठी आहे. पुढला जो आहे तो 18 सप्टेंबर 2016 बरोबर 10 वाजता ऐकायला विसरू नका. तुम्हाला लाईव्ह ऐकण्यामध्ये जी मजा आहे ती नंतर नाही. नंतर कशासाठी ऐकायचं, रिव्हिजनसाठी. लाईव्ह ऐकताना तुमच्या मनामध्ये जे प्रॉब्लेम निर्माण होतील, जे प्रश्न निर्माण होतील, बिनधास्त विचारा. कारण तुमच्या ज्यांनी प्रश्न विचारले त्यांची नावं इथे घेतली जात नाहीत. त्यामुळे नावं तुमची आम्ही उघड करत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जो काही प्रश्न विचारायचा तुम्ही विचारू शकता. माझ्याकडे अजून 2-3 प्रश्न आलेले आहेत, पण त्याची उत्तरं मला व्हिज्युअलायझेशनचा उपयोग करून सांगायची आहेत. म्हणून त्याची उत्तरं मी पुढल्या वेळा देणार आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न मुलं होण्याबद्दलचा आहे, त्याच्याबद्दल सुद्धा मला बोलायचं आहे पुढल्या वेळेला. आणि अजून एक आहे की निगेटिव्हिटी कशी काढायची. असे 2-3 प्रश्न अजून आलेले आहेत. तर तुम्ही प्रश्न पाठवत जा. जसजसं रिलेव्हंट टॉपिक येईल तशी मी उत्तरं देत जाईन आणि तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तेव्हा तुम्हा सर्वांना ही स्वयंसूचना आणि व्हिज्युअलायझेशन जमू दे आणि तुमच्या सर्व संकल्प पुरे होऊ दे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि हे संपवतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.